रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान वाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात् अहमेवासमेवाग्रे नान्यद्यद् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. वृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद उत्तरार्थ. जरासंध युद्ध द्वारका निर्माण 50व्यात केले कथन भस्म झाला कालयवन मुचुगंध कथा 51. बलराम विवाह द्वारकागमन रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे पराभव शिशुपाल रुक्मीचे 54व्यात त्यांचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म वध 100चा 55वा तयाचा जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा स्यमंतकाचा 56वा. स्यमंतक हरण शतधन्वोद्धार फिरोनी द्वारकेशी आला अक्रूर 57व्यात मधुर कथा ती तयाची. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया 58वा सांगितया 16,100 जाया 59व्यात कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा. अनिरुद्ध विवाह 61वा. रुक्मी वध पुत्रयोग बरवा श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62. कृष्ण बाणासुर युद्ध 63. मृगराज कथा 64. 65 बलराम ब्रजयात्रा. पौंड्रक काशीराजोद्धार 66. विविधोद्धार 67. बलराम कोप सांब विवाह 68. वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाहिल 69व्यात कथा ही 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन. 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ. 73 सोडी राजबंदिवान आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन यज्ञात पावला अपमान.
75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदिला. शाल्व यादव युद्ध 76, शाल्वोद्धार 77, दंतवक्त्र विदुरोद्धार 78, बलराम हस्ते सूतवध, बल्वलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा, सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली, सुदाम्याची ऐश्वर्यप्राप्ती 81 कथा ती, श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82 श्रीकृष्ण पट्टराण्यांशी द्रौपदी भेटली 83, वसुदेव यज्ञोत्सव 84, ज्ञान माता पित्याशी 85, सुभद्रा हरण मिथिलेत कृष्ण, जनक श्रुतदेवाशी दे दर्शन, एकदा अनेक रूप धारण 86, वेदस्तुती 87, शिवसंकटमोचन 88, भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले, मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90, श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. दशमस्कंदाचा 59वा अध्याय आज आपल्याला पाहायचा आहे. आज पौष वद्य सप्तमी शके 1946. आजचा दिवस म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस, स्वामी विवेकानंद जयंती. पौष वद्य सप्तमी त्यांचा जन्म म्हणजे आपले हे जे चरित्राचं लिखाण झालेलं आहे ते मागच्या 100 वर्षानंतरचं जे चरित्राचे लिखाण आहे त्या सर्व चरित्रामध्ये विशेष म्हणजे मला जे लक्षात आलं ते तिथी न देता सगळ्यांनी तारखा दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे 12 जानेवारी 1863 या दिवशी स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला आणि त्यांचं निर्याण जे आहे ते 4 जुलै 1902. 4 जुलै हा मुद्दाम दिवस निवडला. त्यावेळेस अमेरिकेला स्वतंत्र होऊन किंवा अमेरिका राज्य स्थापन होऊन 400 वर्ष झाली होती. त्यामुळे त्या दिवशी स्वामींनी आपलं निर्याणाचा दिवस ठरवला होता. स्वामी विवेकानंद म्हटलं की अनेक गोष्टी आठवतात. त्यांचं ब्रह्मचर्य व्रत जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ते स्वतः म्हणतात की मी जे कार्य केलेलं आहे ते कार्य समजून घेण्यासाठी दुसरा विवेकानंद जन्माला आला पाहिजे. ते म्हणतात मागच्या 39 जन्मामध्ये मी अशा प्रकारे वर्तन ब्रह्मचर्य व्रताचं केलं तेव्हा कुठे मला हे सगळं सहजपणे करता आलं. आणि या सगळ्याच्या मागे जो आहे तो माझे गुरु श्री रामकृष्ण परमहंस आणि माझ्या माता श्री शारदा देवी यांचाच आशीर्वाद आहे. स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये सर्व धर्म परिषदेमध्ये दिलेलं जे भाषण आहे म्हणजे ते तसं पाहिलं तर भाषण नव्हतं. दिवसभरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या ज्या धर्मगुरूंचा ज्या ज्या धर्माच्या प्रतिनिधींचा सत्कार त्या ठिकाणी झाला त्या सगळ्या सत्काराला उत्तर देण्यासाठी स्वामींना विनंती केली होती. स्वामी विवेकानंद जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांनी पहिल्या 4-5 शब्दामध्ये सगळ्यांची मनं जिंकून घेतली. माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका एवढं म्हटल्यानंतर अगदी अक्षरशः 4-5 मिनटं टाळ्याच टाळ्या होत्या आणि कोणालाही थांबावं असं वाटत नव्हतं. इतकं सुंदर असं स्वामीजींचं चरित्र आहे. त्या शिकोग व्याख्यानाची शताब्दी जेव्हा साजरी झाली त्या शताब्दीच्या निमित्ताने म्हणजे 11 सप्टेंबर 1893 म्हणजे 1993च्या शताब्दीला अकोल्यामध्ये मी, माझी पत्नी, त्यानंतर आमच्या शुभदाताई जोशी या सगळ्या मंडळीने मिळून अकोला जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये जाऊन स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस आणि शारदा मातांचं चरित्र शाळेतल्या मुलांना शिकवलं होतं. त्यानं त्यावर प्रवचनं वर्षभर झाली होती. त्याच दरम्यान एक गोष्ट सांगायची म्हणजे ते काही माझ्या मुलाचं कौतुक म्हणून नाही, पण असं जर आपल्या मुलांनी केलं तर त्याचं अनुकरण इतर कसे करतात हे सांगण्यासाठी म्हणून सांगतो आहे. त्या 11 सप्टेंबरच्या दिवशी माझ्या मुलाने श्रीपादने स्वामी विवेकानंदांसारखे कपडे पेहराव करून
त्यांचं ते शिकागोतलं व्याख्यान जे स्वागताला उत्तर दिलं ते व्याख्यान पूर्णपणे म्हटलं होतं. त्यावेळेस तो 6वीतच होता आणि त्याची आठवण कित्येक जणांना कित्येक वर्ष राहिली. आणि त्याचं ते सगळं छोटंसं 1-2-4 मिनटाचं जे भाषण होतं ते सगळं ऐकून त्याचाच एक वर्गमित्र, त्याचं नावसुद्धा सांगतो, खत्री, तो त्याचा वर्गमित्र आहे. त्याने आम्हाला आत्ता सांगितलं, इतक्या 25 वर्षानंतर आमच्याकडे आला तेव्हा तो म्हणतो, काका श्रीपादने त्या दिवशी ते जे भाषण केलं त्या भाषणातून मी प्रेरणा घेतली आणि त्याने शिक्षण पूर्ण झाल्यावर रामकृष्ण विवेकानंद किंवा रामकृष्ण मिशन जे आहे त्यांच्यातर्फे अनुग्रह घेतला आणि नंतर तो त्या रामकृष्ण मठाचा एक चांगला सेवेकरी झाला. आजही तो अकोल्यामध्ये रामकृष्ण सेवा मंडळ जे आहे त्यामधल्या 4थीपर्यंतची जी शाळा आहे त्याचं मुख्याध्यापक म्हणून तो काम करत आहे. म्हणजे कोणाकडून तरी प्रेरणा घ्यायची असती, पण सगळं जे करणं असतं ते आपल्या पूर्वपुण्याईनुसार घडत असतं. याचंच हे उदाहरण आहे. आता जो विषय आहे त्यामध्ये भौमासुराचा उद्धार आणि 16,100 राजकन्यांचा भगवंतांबरोबर झालेला विवाह. कालपर्यंत आपण 2 अध्यायामध्ये पाहिलं भगवंताचा जो विवाह, 8 विवाह जे पट्टराण्यांशी झाले त्याची कथा आपण थोडक्यामध्ये पाहिली. आता आजची जी कथा आहे ती आपण दरवर्षी, आमचा श्रीपाद तर म्हणतो की लहानपणापासून जेव्हा मला तुम्ही नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी उठवता 5 वाजता, तेव्हा मला हे कीर्तन दरवर्षी ऐकायला मिळतं आणि अजूनही तो सकाळी उठून ते कीर्तन दरवर्षी ऐकतच असतो नरक. आता असं होतं की आईवडिलांच्या धाकामुळे असे ना का, पण मुलं त्या दिवशी लवकर उठतात, नाही उठले तर नरकात जातील एवढंच त्यांना माहीत असतं. पण हीच मुलं 12ही महिने जर लवकर उठली तर त्यात त्यांचं हित आहे. त्या दिवशी नरकासुरामुळे, नरकाचा धाक असल्यामुळे सगळे उठतात हे बरोबर आहे, पण लगेच पुढच्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे, पाडवा आहे, भाऊबीज आहे, त्या दिवशी सगळे लवकर उठतील लहान मुलं, असा काही भरोसा नाही. त्याचं उदाहरण म्हणजे समर्थ आपल्याला प्रत्येक घटनेच्या मागे एक एक श्लोक सांगतात. निरूपणे हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होता सवेच जाते, काय करू रे क्रिया घडेना, तुझवीन रामा मज कंठवेन. असं आता जो भौमासुराचा उद्धार आपल्याला पाहायचा आहे तो भौमासूर म्हणजेच नरकासूर. भौम म्हणजे पृथ्वीला आपण भूमी म्हणतो, म्हणजे भौम भूमी देवतेचा पुत्र असणारा हा भौमासूर, त्याचं दुसरं नाव नरकासूर. राजा प्रश्न विचारत आहे की ज्या भौमासुराने त्या स्त्रियांना बंदीगृहात कोंडून ठेवले होते त्याला श्रीकृष्णाने कसे मारले, असा प्रश्न विचारला. यथा हतो भगवता भौमो येन च ताहा स्त्रिया. ताहा स्त्रिया म्हणजे संस्कृतमध्ये जे सर्वनाम असतं तर ते ताहा, साते ताहा. साते ताहा म्हणजे स्त्रीविषयी, म्हणजे स्त्रीलिंगी सर्वनाम जे आहे त्यामध्ये ते सांगतात. ताहा स्त्रिया म्हणजे त्या स्त्रियांना भगवंतानी बंदीगृहातून कसं सोडवलं. निरुद्धा एतदा चक्ष्व विक्रमम शारंग धन्वन. शारंग धन्वन म्हणजे शारंग धनुष्य धारण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने तो पराक्रम कसा केला हे मला सांगावं, अशी विनंती परीक्षिती राजाने शुकदेवानं केली. आता शुकदेव सांगत आहे, इंद्रेण वृतच्छत्रेण वृतकुंडल बंधुना. वरुणाचे छत्र, आदितीची कुंडले, मेरू पर्वतावरील देवतांचे मणिपर्वत नावाचे स्थान, अशा सगळ्या गोष्टी या भौमासुराने हिसकावून घेतल्या होत्या. ज्ञापितो भौमचेष्टितम. चेष्टा केल्यासारखे त्याने हे सगळं हिसकावून घेतलं होतं. आणि सभार्यो गरुडारूढ हा प्राग ज्योतिषपुर ययो. आणि हे समजल्यावर भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामेसह गरुडावर बसून त्या भौमासुराची राजधानी असणाऱ्या प्राग ज्योतिषपूर येथे ते गेले. आता प्राग ज्योतिषपूर आज कुठे असा विचार केला, आसाममधलं आज जे गुवाहाटी आहे, जी आसामची राजधानी आहे, त्या ठिकाणी हे प्राग ज्योतिषपूर नगर होतं. त्या गुवाहाटीमधला एक मोहल्ला, जतिया मोहल्ला, हा भाग म्हणजे प्राग ज्योतिषपूर आहे. आता गुवाहाटी शब्द म्हणजे गोवा याचा अर्थ सुपारी, हाटी म्हणजे बाजार, सुपारीचा बाजार जेथे होतं ते. आणि त्याच प्राग ज्योतिषपुरामध्ये गुवाहाटीला आता कामाख्या देवीचं मंदिर त्या ठिकाणी आहे. हा सगळा आपला इतिहास. प्राग म्हणजे पूर्व,
प्राग दिशा, उदितचई दिशा, या दिशांची नाव आहे. म्हणजे पूर्वेला असणारं हे, आणि ज्योतिषपूर म्हणजे ज्योतिष म्हणजे तारा, चमकणारा तारा. सर्वप्रथम सूर्याची किरणं पूर्व बाजूला आपल्या भारत देशावर जर पडत असतील तर त्या ठिकाणी, त्यामुळे तिथे सूर्योदय खूप लवकर होतो. अगदी 4:30-5 वाजले की तुम्हाला सगळीकडे उजेड आणि सूर्यपर्यंत दिसतो. या ठिकाणी सभार योग आरूढा रूढा, गरुडावर आरूढ होऊन भगवान श्रीकृष्ण आपल्या पत्नीला बरोबर घेऊन गेले. आता प्रत्येक ठिकाणी पत्नीला घेऊन जायची काही गरज नसती. पुढे आपल्याला युद्ध करायचं, पण युद्धामध्ये आपल्याला ज्याला मारायचं आहे त्याला मारण्यासाठी परवानगी कोणाची तरी पाहिजे. कारण आल्यावर जर मी सांगितलं तुझ्या मुलाला मी मारलं तर बायको जशी रागवेल, तसा भगवान श्रीकृष्णाने विचार केला आणि स्वतः पत्नीलाच बरोबर नेलं. आता अशीच गोष्ट आमच्या कुलदैवताच्या बालाजीच्या पोथीमध्ये सुद्धा झालेली आहे. आकाशराजा हे सासरे, तिरुपती बालाजीचे सासरे, पद्मावती ही पत्नी. त्या पद्मावतीचे काका म्हणजे तोंडबान आणि पद्मावतीचे भाऊ म्हणजे वसुदान. आता वडील गेल्यानंतर जसं भाऊबंदकीमुळे युद्ध होतं तसं वसुदेव आणि तोंडबान यांच्यामध्ये युद्ध झालं. आणि ते इतकं घनघोर युद्ध झालं की त्यामध्ये पद्मावतीचे पती म्हणजे भगवान विष्णू यांना हे खूप घायाळ झाले. आता आपल्या नवऱ्याला इतकं घायाळ झालेलं पाहून तिने आता विचार केला की आता आपल्याला आपल्या नवऱ्याला आधी वाचवलं पाहिजे. म्हणून आता तुम्ही माझ्या भावाला मारलं तरी चालेल, आणि त्यांची आज्ञा घेऊन त्यांना मारलेलं आहे. म्हणजे अशाच प्रकारे या ठिकाणी सुद्धा या भौमासुराचा वध करण्यासाठी पत्नी ही जी सत्यभामा हिची आज्ञा किंवा हिचं म्हणणं किंवा हिचं काय म्हणायचं होकार घेऊन भगवंताने हे कार्य केले. म्हणजे भगवंत म्हणतात मी कुठलंही कार्य करत नसतो, पण मला ते करायला लावतात, त्यामुळे ते दुसऱ्याने करायला लावल्यामुळे माझा त्यात काही दोष नाही. मी मात्र वेगळाच आहे, निर्लिप्त आहे, असंग आहे. आता पुढे त्याने काय केलं होतं या प्रागज्योतिषपुरामध्ये भौमासुराने किंवा नरकासुराने, गिरिर्दुर्गैही शस्त्रदुर्गैही जलाग्नी अनिल दुर्गमम. त्या नगराची रचना अशा प्रकारे केली की पाण्याने भरलेले खंदक त्याच्या भोवती होते. त्यानंतर अग्नी पेटवलेले खंदक होते. म्हणजे एक खंदक पाण्याने भरलेला, ते पाणी म्हणजे काय आपण उडी मारलीने ओलांडून गेलं असं नाही, पण एखादी नदी व्हावी एवढं मोठं पाण्याचा तो विस्तार होता. त्यानंतर अग्नीने पेटवलेला खंदक, अखंड अग्नी त्यामध्ये पेटत होता. आणि नंतर दुसऱ्या बाजूला प्रचंड वाहणारा नगराच्या चारी बाजूनी जो वारा होता तो तट त्या ठिकाणी होता. आता त्या ठिकाणी जो दैत्य होता, या नरकासुराने ज्याचं त्या ठिकाणी म्हणजे नेमणूक केली होती, त्याचं नाव होतं मूर. मूर पाशा युतेर घोरेर दृढैहि सर्वत आवृतम. हा भौमासुराचा सेनापती असणारा मूर, तो त्या ठिकाणी सेनापती असल्यामुळे त्या नगराचं तो रक्षण करत होता. गदया निर्भेदाद्रीन शस्त्रदुर्गा आणि सायकैही. भगवान श्रीकृष्णाने गेल्यावर आधी सगळी ही रचना पाहिली. आजही आपण छत्रपती संभाजीनगरच्या जवळ असणारा देवगिरीचा जर किल्ला पाहिला तर त्या किल्ल्यामध्ये प्रवेश करत असताना अशा प्रकारचे खंदक आपल्याला दिसतात. आधी एक खंदक, मग दुसरा खंदक, आणि मग खरे ते राजाचं राहण्याचं ठिकाण. तसंच या ठिकाणी होतं. या मूरदैत्याने ते सगळं रक्षण केलं आपल्या नगरीचं राजाच्या सांगण्याप्रमाणे. पण भगवंताने हे सगळं पाहून घेतल्यामुळे आपल्या गदेच्या प्रहाराने, म्हणजे भगवंतानी गदा जी आहे, आपण शंखचक्र गदाधारी असा भगवान विष्णू म्हणतो, त्या गदेचा वापर या ठिकाणी त्याने केला. आणि त्या गदेमुळे तिथे असणारे डोंगर जे तट होते ते सगळे फोडून टाकले. स्वतःच्या हातावर असणाऱ्या चक्र जे आहे त्या सुदर्शन चक्राने अग्नी, पाणी आणि वायूचे जे तट होते, खंदक होते, ते सुद्धा उद्ध्वस्त करून टाकले. तसेच मूर दैत्याने त्या ठिकाणी काही फास लावून दिले होते. फास म्हणजे काही असं मोठमोठ्या दोरखंड, लोखंडी दोऱ्या हे ठेवून कोणीही आतमध्ये येणार नाही अशी योजना त्याने केली होती. ते सुद्धा भगवंताने तलवारीने तोडून टाकले. आता तलवार घेऊन आपण कुठेही लोखंडाचा भाग तोडू शकत नाही, पण ते भगवंत आहेत, ते त्यांना जसं करायचं तसं करतात. कारण काय, पंगुम लंघयते गिरीम यत्कृपां तमहं वंदे
परमानंद माधवम. त्यांनी चक्रेण अग्निम जलम वायू मूरपाशास तथा आसिना. आसिना म्हणजे तलवार, आसी म्हणजे तलवार. शंखनादेन यंत्राणी हृदयाने मनस्विनाम प्राकारम गदया गुर्व्या निर्बिभेद गदाधर. आणि हे केल्यामुळे यंत्र आणि वीरपुरुषाचे हृदय, शंखनाद केल्यामुळे अगदी विदीर्ण झाली, नगराचे कोट सगळे उद्ध्वस्त झाले. पांचजन्य ध्वनिम श्रुत्वा, भगवंताचा जो शंख आहे त्याचं नाव पांचजन्य आहे. आपण याच दशमस्कंधामध्ये पूर्वार्धामध्ये पांचजन्य भगवंतांना कसा मिळाला हे सुद्धा पाहिलं आपण. पांचजन्यम ध्वनिम श्रुत्वा युगांत शनिभीषणम. भगवद्गीतेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा सगळ्या वीरांचं एकदा मला त्यांचं दर्शन घेऊ द्या, त्यांच्याकडे पाहू द्या, कोण कशा शस्त्राने सज्ज आहे हे मला पाहू द्या, असं जेव्हा भगवान श्रीकृष्णांना अर्जुन म्हणतो, सेनयोर उभयोर्मध्ये रथम स्थापय मेच्युतः. आणि मग त्या ठिकाणी वर्णन केलं आहे, पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजयः पौंड्रम दद्मौ महाशंखम भीमकर्मा वृकोदरः अनंतम विजय राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सदेवश्च सुघोष मणिपुष्पकौः. म्हणजे पाचही पांडव आणि कृष्ण यांच्या शंखाचं वर्णन, त्यांचं नाव त्या ठिकाणी दिलं आहे. तोच पांचजन्य जो ध्वनी आहे, शंख जो आहे, त्याचा कडकडाट इतका महाभयंकर होता की तो ऐकूनच हा मूर जो दैत्य होता तो 5 डोक्यांचा होता आणि तो झोपेतून जागा झाल्यासारखा पाण्यातून बाहेर आला. आता या मूराचा आपण नेहमी त्याचा उच्चार करतो. कोणत्या श्लोकामध्ये? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर भगवन नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हरे, हरी हा शब्द आहे. हरी ही हा शब्द म्हणजे इकारांत शब्द जो आहे त्याचं सप्तमी, म्हणजे सप्तमीपेक्षा संबोधन म्हणूया. संबोधन जे आहे त्याला बोलवायचं असे, हरे मुरारे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. म्हणून या हरी जो आहे, हा मूर जो दैत्य आहे त्याचा अरी असणारा मुरारी. तसंच पुजारी, पूजेचा अरी, पूजेचा शत्रू असणारा पुजारी, म्हणजे तो त्या ठिकाणी जो पूजा करतो तो. श्रावणामध्ये सोमवारी महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर आपण खूप 108 बेलपत्र घेऊन जातो, खूप श्रद्धेने वाहतो. आपलं वाहनं झालं की तिथले पुजारी ते आधी बाजूला करतात. ते बाजूला करणारे जे आहेत त्यांना आपण पुजारी म्हणतो. पूजेचा अरी, पूजेचा शत्रू. एका अर्थाने तिथली स्वच्छता ठेवण्याचं काम ते करतात, ते म्हणून त्यांना ते नाव पुजारी हा शब्द जो आहे तो आपल्या देऊळगाव राजाची जी पोथी आहे त्या एकाच पोथीमध्ये हा अर्थ छान प्रकारे स्पष्टीकरण केलेला आहे. मूरशयान उत्तस्थौ दैत्य पंचशिरा जला. तो त्या पाण्यामधून 5 फड्यांचा नाग असतो तसा हा मूर दैत्य बाहेर आला. आता या 5ही मुखाने तो गंभीर असा गर्जना करू लागला तो दैत्य. आणि त्याला पाहून आता तो दैत्य जो आहे तो गरुडाकडे येताना पाहिला भगवंताने, आणि भगवंताने त्याला 2 बाण मारले आणि त्याच्या हातामध्ये जो त्रिशूळ होता त्याचे 3 तुकडे झाले. त्रिशूळाला वर असे जसे 3 टोकं असतात, तर यांच्या 2 बाणांनी त्याचे 3ही टोकं जे आहे ते तुकडे तुकडे झाले. त्या मूर दैत्याच्या तोंडात सुद्धा भगवंताने पुष्कळसे बाण मारले असं सुद्धा या ठिकाणी दिले आहे. मुखेषु तम चापी शरीर ताडयत. शरीर म्हणजे बाणांनी, ताडयत म्हणजे मारले. आता श्रीकृष्णाच्या गदेच्या प्रहाराने दैत्याची जी गदा होती ती सुद्धा आता चूरचूर झाली, तुकडे तुकडे झाले आणि 5 ही मस्तके त्याने छाटून टाकले. आणि भगवंताला या ठिकाणी मुरारी हे नाव प्राप्त झाले. मुरारी भगवान की जय. आता आपल्या वडिलांना असं या ठिकाणी मरण प्राप्त झालं हे पाहून त्या मुरारीचे जे पुत्र होते त्याची नावं या ठिकाणी दिलेली आहेत 12व्या श्लोकामध्ये. ती नावं आपण सांगूया. ताम्र, अंतरिक्ष, श्रवण, विभावसु, वसु, नभस्वान आणि अरुण हे 7 त्याचे जे पुत्र होते ते सुद्धा आता पित्याच्या वधाचा बदला घेण्यासाठी भगवान श्रीकृष्णावर चालून आले. त्याबरोबर आता हा मूर आपला जो सेनापती आहे तो मरून पडला आहे.
म्हणून त्या भौमासुराने दुसरा सेनापती त्या ठिकाणी नेमला. त्याचं नाव आहे पीठ. त्याला सेनापती बनवलं आणि त्याने अत्यंत क्रोधाने आपल्या सगळ्या सैन्यानेशी भगवान श्रीकृष्णावर हल्ला केला. त्यावर बाण, खड्ग, गदा, शक्ती, वृष्टी आणि त्रिशूळ यांचा हल्ला केला. आता पृथ्वीपुत्र हा भौमासूर, भौम म्हणजे आपण म्हणतो भौमवासर संस्कृतमध्ये आणि आमच्या मोडी लिपीमध्ये भौमवासर हा शब्द मंगळवारसाठी आहे. भौम म्हणजे मंगळ ग्रहाचे एक नाव हे भौम आहे. आता या ठिकाणी भौमासूर हा भूमीचा पुत्र आहे आणि भूमी म्हणजेच ही सत्यभामा, जिला आपण भूदेवी म्हणतो. भूदेवी आणि श्रीदेवी या भगवंताच्या दोन पत्नी, भूदेवी आणि श्रीदेवी. श्रीदेवी म्हणजे लक्ष्मी, भूदेवी म्हणजे ही पद्मावती एका अर्थाने किंवा ही भूमी. आता त्या भौमासुराच्या सैनिकांचे हात, मांड्या, मुंडके, धड जे आहेत ती सगळे भगवंतानी आपल्या शस्त्राने ती सगळे तोडून टाकले. आता भगवंताचा जो वाहन आहे, जे गरुड आहे, गरुत्मान त्याला म्हणतो आपण, त्या गरुडाने सुद्धा खूप पराक्रम या युद्धामध्ये केला आहे. त्याचे 3 श्लोक या ठिकाणी दिलेले आहेत. उद्यमान सुपर्णेन, सुपर्णाचा मुलगा असणारा हा गरुड. पक्षाभ्याम निघ्नता गजान, गरुत्मता हन्यमानास तुंड पक्ष नखेर गजाहा. काय केलं त्याने त्या गरुडाने? आपल्या पंखाने तो हत्तींना मारत होता. पंखाची फडफड करायची आणि हत्ती मरून पडत होता. नाही मेला तर आपल्या चोचीने आणि नखाने सुद्धा त्या हत्तींना तो घायाळ करीत होता. आता एकटाच भौमासूर त्या लढाईमध्ये उरला, पण त्याने सुद्धा काही बाण मारले तरी त्या गरुडाला काहीही फरक पडला नाही. तो साधा विचलितसुद्धा झाला नाही. जसं एखाद्या फुलाच्या माळेने कोणाला मारलं तर माणसाला तर काहीच होत नाही, हत्तीला तर अजिबातच होत नाही. तसं त्या हत्तीला, त्या गरुडाला काही फरक पडला नाही. भगवंताने आपल्या शूळाने शूलम भौमोच्युतम हंतुम आददे विततोद्यमः तद्विसर्गात पूर्वमेव नरकस्य शिरो हरिही. त्या नरकासुराचं शिर धडा वेगळं केलं ते भगवान श्रीकृष्णाने. त्याच्या हातामध्ये त्यांनी त्रिशूळ घेतला होता भगवंतांना मारण्यासाठी, पण तो फेकण्यापूर्वी श्रीकृष्णाने तीक्ष्ण धारेने हत्तीवर बसलेल्या त्या भौमासुराचे मस्तक उडवले. आता भौमासुराचं जे मस्तक होतं ते कसं होतं त्याचे वर्णन या ठिकाणी. त्याचे कुंडले आणि सुंदर किरीटाने झगमगणारे मस्तक, सकुंडलम म्हणजे कुंडलासहित, आणि चारू किरीटभूषणम, चारू म्हणजे सुंदर, किरीटभूषणम म्हणजे तो मस्तकावरचा टोप, तो सुद्धा खाली पडणं. आणि ते पाहून भौमासुराच्या बाजूचे जे लोक होते, जे दैत्य होते, ते हाय हाय किती वाईट झाला असं म्हणून ते आरडाओरडा करू लागले. जे सत्प्रवृत्तीचे होते, साधू प्रवृत्तीचे होते, ऋषीमुनी होते, ते सुद्धा आता भगवंताच्या बाजूने वा 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 श्रीकृष्णा किती अद्भुत पराक्रम केला असं म्हणू लागले. आता हे युद्ध एवढं निकराचं चालू असताना पृथ्वी माता जी आहे ती भगवंताकडे आली. आता तिने भगवान श्रीकृष्णांच्या गळ्यामध्ये वैजंती माळ घातली, वनमाळा घातली. आधी तिची जी कुंडले होती ती भगवंतांना आणून दिली. त्याबरोबर वरुणाचे छत्र होतं ते सुद्धा त्यांना परत दिलं. तेव्हा पृथ्वी मातेने या भगवंताची स्तुती केली, जशी त्या ठिकाणी पद्मावती देवीने श्री व्यंकटेशाची जशी स्तुती केली. त्या वसुदान आणि यांच्या युद्धामध्ये ते घायाळ पण झाले होते. मग त्यांनी तिची स्तुती केली. स्तुती एवढ्यासाठी की त्यांना पुन्हा आता चालना मिळावी इथे युद्ध करण्यासाठी म्हणून. तसं या ठिकाणी पृथ्वी मातेने स्तुती केली. 7 श्लोकांमध्ये याचं वर्णन केलेलं आहे. यामध्ये त्यातले 2-3 श्लोक आपण पाहूया. नमस्ते देवदेवेश शंखचक्र गदाधर भक्तेच्छोपात्तरूपाय परमात्मन नमोस्तुते. परमात्मा श्रीकृष्णाला शंखचक्रधारी अशा देवदेवेश्वराला मी नमस्कार करते. ती पृथ्वी देवी म्हणते. आपल्या सगळ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा आणि त्यानुसार आपले रूप प्रकट करणारा हा भगवंत आहे. मी आपलाच नमस्कार करते. भक्तेच्छा पात्र रूपाय, पात्र म्हणजे पातू आपण म्हणतो, पातू रामो खिलंब पुहू.
परमात्मन नमोस्तुते, अशा परमात्म्याला मी नमस्कार करते. पातू आपण अनेक ठिकाणी हा शब्द वापरतो, विशेष करून आपल्या श्रीरामरक्षा स्तोत्रामध्ये हा शब्द बऱ्याच ठिकाणी वापरतो. आता पुढचा जो श्लोक या ठिकाणी दिला तो आपण नेहमीच आपला मंगलाचरणाच्या श्लोकामध्ये तो वापरतो, आपण रोजच म्हणतो या प्रवचनामध्ये. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. याचा अर्थ नमः पंकजनाभाय, ज्याच्या नाभी कमळामधून पंकज म्हणजे कमळ त्याचं उद्भवलेलं आहे आणि ज्या कमळाच्या पाकळ्यांमध्ये भगवान ब्रह्मदेव त्या ठिकाणी अवतरण झालेलं आहे, अशा भगवंताला मी नमस्कार करते. त्यानंतर नमः पंकज मालिने, पंकज मालिने, मालिनी म्हणजे हार, पंकज म्हणजे कमळाचा हार जो आपल्या गळ्यामध्ये धारण करतो त्या भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करते. नमः पंकज नेत्राय, ज्यांचे डोळेसुद्धा पंकजाच्या पाकळीप्रमाणे कमळाच्या पाकळीप्रमाणे आहेत ते. आणि नमस्ते पंकजांग्रे. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय विष्णवे पुरुषाय आदिभुजाय पूर्णबोधाय ते नमः. अशा प्रकारे तिने स्तुती केली. आता भौमासुर जो आहे, आता इथं अजून एक येतं यामध्ये, अहं पयो ज्योतिर् अथा अनिलो नभो मात्राणि देवा मन इंद्रियाणि कर्ता महानित्य अखिलम चराचरम तय्येव द्वितीये भगवन्नयम भ्रमाः. ही एक स्तुतीचा एक श्लोक आहे. हे भगवान, मी पृथ्वी आपली स्तुती करते, कारण जल, अग्नी, वायू, आकाश, पंचतन्मात्रा, मन, इंद्रिये त्यांच्या अधिष्ठात्री देवता ज्या ज्या आहेत त्या अधिक अहंकार आणि महत्त्व हे पूर्ण चराचर जे आहे ते त्याच्या मूळ स्वरूपामध्ये भ्रमामुळेच आपल्याला हे दृष्टोत्पत्तीस पडते. म्हणून आपण आपल्या गणपतीचं अथर्वशीर्ष जे आहे त्यामध्ये सुद्धा शब्द येतो, त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्तं रुद्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवः स्वरोम. भगवंता गणेश देवतेला हे असं म्हणलेलं आहे. सगळ्या देवता शेवटी कृष्णरूपातच आहेत. त्या कृष्णाच्या ठिकाणीच त्यांच्यामधूनच या सगळ्या देवतासुद्धा या ठिकाणी अवतार घेत असतात. म्हणून त्या भूमीने भगवंताचं अशा प्रकारे स्तवन केलं. आता भौमासुराचा पुत्र, आता ती सांगते की सत्यभामा, माझा पुत्र असलेल्या भौमासुराचा एक पुत्र आहे, त्याचं नाव भगदत्त आहे. भौमासुराचा पुत्र भगदत्त. तो एवढा सगळा घोर रणसंग्राम पाहिल्यामुळे आता भयभीत झाला आहे आणि मी त्याला घेऊन आपल्या चरणकमळी आणलेला आहे. लहान मुलं खूप घाबरलं की आई काय करते, त्याला घेऊन जाऊन देवापाशी जाऊन दिवा लावते, आपल्या मुलाला मांडीवर आणि काहीतरी स्तोत्र म्हणते, ज्या स्तोत्राचा प्रभाव म्हणून ते मूल जरा शांत होतं. तसं ती भगवंताकडे श्रीकृष्णाकडे त्या मुलाला भगदत्ताला घेऊन आलेली आहे आणि आपण याचे रक्षण करावे. रक्षताम रक्षताम. आणि जे साऱ्या जगाचे पापताप नष्ट करणारे आहेत ते आपले करकमल जे आहेत ते आपण याच्या मस्तकावर ठेवावेत अशी विनंती करते. शिरस्य मुख्या अखिल कल्मश पापहम. कल्मश म्हणजे पाप, अपहम म्हणजे त्याचं दूर करणं. हे जे आहे तुम्ही आपला हस्त करकमल जे आहे ते यांच्या डोक्यावर ठेवून त्याचं पाप नष्ट करा अशी विनंती करते. आता पृथ्वी मातेने भक्तिभावाने विनम्रतेने जेव्हा अशी प्रार्थना केली तेव्हा ती श्रीकृष्णाची स्तुती केली, प्रार्थना केली, तेव्हा त्यांनी भगदत्ताला अभयदान दिले. मी याला काही मारणार नाही, मी याला अभय देतो. भौमासुराच्या राजवाड्यामध्ये त्याने आता पुढे प्रवेश केला भगवंताने. आता तेथे गेल्यावर त्या राजवाड्यात गेल्यावर त्याने पाहिलं, तत्र राजकन्यानाम षट सहस्रा अधिक आयुतम. षट म्हणजे 16, सहस्र म्हणजे 1000, अधिक म्हणजे 16,000पेक्षा जास्त, म्हणजे एका अर्थाने 16,100, आयुत म्हणजे 1000. भौमा ऋतानाम, ऋत म्हणजे बळजबरीने त्यांनी डांबून ठेवलेले, आणलेले, उचलून आणलेले भौमासुराने विक्रम्य राजभ्यो ददृशे हरिही. त्या राजाच्या त्या
राणीवसामध्ये या 16,100 कन्या राजकन्या भगवंतांनी त्या ठिकाणी पाहिल्या. तम प्रविष्टम स्त्रियो वीक्ष नरवीरम विमोहिताः मनसा वव्रिरे अभीष्टम पतिम दैवोपसादितम. आता त्या प्रत्येकाने त्या ठिकाणी अनायासे आलेल्या भगवंताचं दर्शन त्यांना झालं आणि मनोमन हाच आपल्याला पती मिळावा अशी प्रार्थना त्यांनी मनापासून केली आणि पुन्हा व्यक्तसुद्धा केली. मनसा वव्रिरे भीष्टम पतिम दैवोपसादितम भूयात पतिरयम मह्यम धाता तन अनुमोदताम इति सर्वाः पृथक कृष्णे भावेन हृदयम दधुः. म्हणजे भगवान श्रीकृष्णच आपल्याला पती म्हणून मिळावे आणि विधात्याने ही आमची मागणी पूर्ण करावी, अभिलाषा पूर्ण करावी. तेव्हा भगवंतांनी सुंदर वस्त्र परिधान केलं, त्या सगळ्यांना सुंदर वस्त्र दिले. आता भगवंत काही इकडून जाताना सुटकेसमध्ये सगळं काही वस्त्र थोडेच घेऊन गेले होते की तिथे एकदम 16,100 स्त्रिया आहेत, त्यावर त्यांना वस्त्र द्यावं लागेल. भगवंताचं मनामध्ये आल्याबरोबर ते सगळं त्या ठिकाणी प्रगट होतं. जसा भगवंताचा वस्त्रावतार आपण पाहिला द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस, वस्त्रावतार म्हणजे त्यांनी नुसतं हात केला, तिला अभय दिलं आणि त्या दुःशासनाने तिच्या अंगावरचे वस्त्र जे आहे ते ओढायला सुरुवात केली आणि जो ते ओढत गेला, इकडे वस्त्राचा ढीग पडला, तरी तो स्वतःची शक्ती सगळी त्याने घालवली आणि तरी पण ते वस्त्र संपेनात. तेव्हा भगवंताचा पिवळा पितांबर त्यातून प्रकट झाला आणि त्या भगवंताचा वस्त्रावतार होता. आजही आपल्या ठिकाणी ज्या ज्या संतांच्या समाधी आहेत त्यामध्ये अनेक ठिकाणी वस्त्र समाधी हा शब्द आहे. गोरठ्याला जर आपण गेलात तर त्या ठिकाणी दासगणू महाराजांची वस्त्र समाधी आहे. याचा अर्थ काय आहे? दासगणू महाराजांची अंत्यक्रिया जे आहे, सोपस्कार जे आहेत ते पंढरपुरामध्ये दत्तघाटावर झालेत. दत्तघाट दत्ताचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात आम्ही गेलो होतो आणि माझ्याबरोबर तिथले एक रामदासी होते, बेथोडेकर मठाचे, आणि त्यांनी मला सांगितलं की जेव्हा दासगणू महाराज गेले 1962-63मध्ये, त्यावेळेस त्यांच्या अंत्ययात्रेला मी सुद्धा होतो आणि याच ठिकाणी त्यांना अग्नी देण्यात आला आणि मग त्यांच्या अस्थी तिथल्या वृंदावनामध्ये स्थापन केल्या. त्यांची ती समाधी तिथे पंढरपुरामध्ये आहे आणि त्यांचं जे वस्त्र आहे ते वस्त्र घेऊन आमच्या अनंत दामोदर आठवले म्हणजे आपले आप्पा यांनी, वरदानंद भारती यांनी त्या गोरठ्यामध्ये वस्त्र समाधी बांधली. म्हणजे वस्त्र हा एक अवतार झाला. भगवंतांनी ही सगळी वस्त्र त्या सगळ्या 16,100 कन्यांना पुरविली आणि ऐरावताच्या वंशात जन्मलेले अत्यंत वेगवान 4 दातांचे शुभ्र असे 64 हत्ती भगवंतांनी घेऊन या सगळ्यांना तिथून द्वारकेला पाठवले. गत्वा सुरेंद्र भवनम दत्वा दित्यैच कुंडले. आदिती मातेची कुंडले जे होती ती सुद्धा घेतली आणि आपल्या इंद्राणीसह म्हणजे सत्यभामेसह भगवान श्रीकृष्णाची त्या इंद्राने पण पूजा केली आणि त्यानंतर ते सगळे परत आले. अजून एक काम केलं त्याने येताना, तिला आवडणार आलं ज्या गोष्टी होत्या. चोदितो भार्य योत पाठ्यम पारिजातम गुरुत्मती. पारिजात वृक्ष जो आहे तो स्वर्गामध्ये जे वन होतं त्याचं नाव आनंदकानन, नंदनकानन. आज आपण जगन्नाथपुरीला आम्ही 2 वर्षापूर्वी गेलो होतो, तिथे नंदनकानन नावाचं एक मोठं प्राणी संग्रहालय किंवा मोठा झू आहे. त्याचं नाव नंदनकानन आहे. तेव्हा फक्त ते नाव मी लक्षात ठेवलं, पण जेव्हा भागवतामध्ये हा शब्द वाचला तेव्हा लक्षात आलं की हा स्वर्गातील जो वन आहे त्याचं नाव नंदनकानन आहे आणि त्यामध्ये पारिजातक वृक्ष आहे. तो पारिजात वृक्ष भगवंतांनी त्या सत्यभामेसाठी तिथून उपटून आणला आणि गरुडावर ठेवला आणि त्या सगळ्यांना विरोध करणारे पुन्हा जे राक्षस होते त्यांनासुद्धा भगवंतांनी जिंकलं आणि ही सगळी मंडळी पुढे द्वारकेला आली. सत्यभामेच्या महालामध्ये तो पारिजात वृक्ष त्यांनी लावला. आजही आपण पारिजाताची फुलं जी असतात ती काही तोडायची नसतात, ती वेचायची असतात. आमच्या लहानपणी आत्ता 2 दिवसापूर्वी आम्ही आमच्या गावाला गेलो, रत्नागिरी धर्माबाद, तिथे असताना
आमच्या आईचा संकल्प असायचा, चातुर्मासामध्ये 1 लक्ष तुळशी व्हायच्या, चातुर्मासामध्ये 1 लक्ष फुलं व्हायची. तर तिच्याबरोबर आम्ही सकाळी 3:30-4 वाजता उठून ती फुलं गोळा करायला सगळीकडे जात होतो. त्याची पण आठवण या ठिकाणी येते. अन्वुगुर भ्रमराः स्वर्गात तत् गंधाव स लंपटाः. त्या वृक्षाबरोबर, पारिजात वृक्ष लावल्याबरोबर त्याला आलेली फळं जी आहेत त्याचा सुगंध आणि त्याचा मध लोभी भ्रमर जे आहे ते सुद्धा द्वारकेला आले. स्वर्गात भ्रमरसुद्धा द्वारकेला आले. स्वर्गात म्हणजे स्वर्गातून, सप्तमी अधिकरणकारक आहे. आता पुढे ते सांगतात, श्रीकृष्णाची जेव्हा ही लढाई झाली तो भौमासूर, नरकासूर मारला गेला आणि खरोखरच या देवांच्या मूर्खपणाचा आणि वैभवाच्या मस्तीचा धिक्कार असो. ते देवता जे आहेत, जे उन्मत्त झाले होते, जे दैत्य आहेत जे उन्मत्त झाले होते, त्यांचासुद्धा जो माद होता, मद होता, तो भगवंताने दूर केला. आता एकाच वेळी 16,100 या राजकन्यांशी भगवंताने विवाह कसा केला? आपण म्हणतो लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून. म्हणजे एक लग्न करायचं, एक घर बांधायचं, तेव्हा किती त्रास होतो हे आपण अनुभव आपण सगळ्यांनीच घेतलेला आहे. अथो मुहूर्त एकस्मिन् नाना गारेषु ताः स्त्रियाः ताः तत्ते ताः सा ते ताः. स्त्रीलिंग असल्यामुळे ता ते ताः. ताः स्त्रियाः म्हणजे त्या स्त्रियांना नाना गारेषु अनेक प्रकारचे एकाच मुहूर्तावर 16,100 स्त्रियांना उभं करून भगवंतानी त्यांच्याबरोबर विवाह केला. असं नाही की आपण जेव्हा एखाद्या तीर्थक्षेत्राला जातो तिथले जे ब्राह्मण असतात ते आपल्याकडून पिंडदान करतात, तेव्हा पिंडदानाच्या प्रसंगी 8-10 आपल्याबरोबरचे जे यात्रेकरू असतात त्यांना बसवतात आणि ते उभे राहून मोठ्याने सांगतात आणि प्रत्येकजण आपल्या हातातला पिंड त्या ठिकाणी अर्पण करतो. असं न करता भगवंतानी यावेळेस एकाच वेळेस 16,100 रूप धारण केले. यथोपे वेये भगवान तात रूप धरो अव्यय. आणि अशी वेगवेगळे रूप धारण करून या 16,100 कन्यांशी त्यांचा विवाह झाला, भगवंताचा विवाह झाला. आता हा विवाह कसा झाला? त्यांच्यासाठी भवनं बांधली. त्या द्वारकेमध्ये 16,100 भवनं, आधीच्या 8 पट्टराण्यांचे भवनं आणि वेगवेगळे रूप त्यांनी धारण केले. अनेक प्रसंगी आपण अनेक देवतांनी अशी रूप धारण केल्याचे उदाहरणं आपण पाहतो. आपल्या गुरुचरित्रामध्ये भगवान श्री नरसिंह सरस्वतींनी एका शिष्याला, अनेक शिष्य त्या ठिकाणी समोर आले, प्रत्येकजण त्यांच्याजवळ येऊन म्हणत होता, स्वामी आमच्या घरी तुम्ही दिवाळीच्या दिवशी यावं. तेव्हा ते म्हणतात, मी तुझ्या घरी अगदी नक्कीच येईल, पण ही गोष्ट तू कोणाला सांगू नको, असं ते 7 जण सांगतात. आता प्रत्येकाच्या घरी श्री नरसिंह सरस्वती गेले, त्यांची त्या ठिकाणी पूजा झाली आणि दुसऱ्या दिवशी ही मंडळी जेव्हा परत आली तेव्हा आमच्या घरी नरसिंह सरस्वती देवता आले होते, आम्ही त्यांची पूजा केली, त्यांनी प्रसाद रूपाने आम्हाला हे वस्त्र दिलं, असं जेव्हा एक जण सांगू लागला तेव्हा दुसरा म्हणायला लागला, नाही ते तर आमच्या घरी आले होते. 7 जण असं म्हणतात. आणि जे 8वे होते, जे त्या गावात राहणार होते, ते म्हणतात की नाही आम्हीच तर त्यांची पूजा काल केली, म्हणजे तुमच्या घरी कसे काय आले असतील. असं भगवंतांनी जसे अवतार धारण केले त्याचप्रमाणे मागे आपण एक कृष्णाच्या बाललीलांमध्ये कथा पाहिली, त्यामध्ये हा इंद्र जो आहे, त्या ब्रह्मदेव जो आहे, ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला गर्व झाला, मीच या सगळ्यांचं पालनपोषण करतो म्हणून उत्पत्ती मी केली. ब्रह्मदेवाने त्या ठिकाणचे गाई, वासरं आणि गोप जे आहेत, भगवंताचे सखे जे आहेत, त्या सगळ्यांना हळूहळू पळवून नेलं आणि आपल्या ब्रह्मलोकामध्ये त्यांना ठेवलं. आता ही गोष्ट जेव्हा भगवंताला समजली तेव्हा भगवंताने त्या हजारो गाई, वासरं आणि गोप जे आहे त्यांचं रूप धारण केलं आणि त्या रूपाने भगवंत जवळपास 1 वर्ष पुन्हा त्या गोकुळामध्ये येत जात राहिले, कोणालाही काहीही पत्ता लागला नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांनी अशी 16,100 रूप धारण करून त्या सर्व स्त्रियांचे पाणीग्रहण केलं. आता आपण आजच्या प्रसंगात पाहू. आजच्या युगामध्ये, कलियुगामध्ये एखादी मुलगी एखादी रात्रभर आपल्या घरी आली नाही, दुसऱ्या दिवशी आली, तर मग रात्रभर तू कुठे होतीस, काय नाही, आपण सगळ्या चौकशी करतो.
आणि मग ती कुठेतरी दुसरीकडे होते हे जेव्हा समजतं तेव्हा आईवडीलसुद्धा त्या आपल्या पोटच्या मुलीचा स्वीकार करत नाही ही परिस्थिती आहे. ते सत्य पण आहे. पण त्यावेळेस भगवंताने हाच विचार केला, या 16,100 कन्या यांना आपण इथून जर सोडून दिलं तर या समाजात जातील, पण त्यांचा स्वीकार कोण करेल? आणि त्याने जर स्वीकार केला नाही तर गीतेमध्ये म्हणल्याप्रमाणे संकरो नरकायैव कुलज्ञानां शतैरपि, संकर होईल, कुलग्न होतील आणि मग ही लुप्त पिंडोदक क्रिया, पिंडोदक श्राद्ध कर्म हे सगळे कर्म जे आहेत त्याचा सगळ्यांचा नाश होईल. आणि म्हणून भगवंतांनी त्या सगळ्यांबरोबर विवाह केला, त्यांना अभय दिलं. पती या शब्दाचा अर्थ पातू म्हणजे जो रक्षण करतो तो पती. स्त्रियांच्या बाबतीत लहानपणी आईवडील त्यांचं रक्षण करतात, मोठं झाल्यावर पती जो आहे तो रक्षण करतो. आणि पती असला किंवा नसला गेला तरी पण मग पुढे पुत्र जो आहे तो आपल्या मातेचं रक्षण करतो. म्हणजे आयुष्यभर त्या स्त्रीला, त्या भगिनीला कोणी ना कोणी सांभाळणारा मागे असतो आणि तो आहे म्हणून ती इतक्या शांतपणे आपलं जीवन व्यतीत करू शकते. घरोघरी स्त्रिया असती, काय करावी लावण्य संपत्ती, जिचेनी वंश उद्धरती ऐशी स्त्री असावी. ही आपल्या श्री गुरुचरित्रामधली ओवी आहे. घरोघरी स्त्रिया असती, काय करावी लावण्य संपत्ती. लावण्य हे 2 दिवसांचं आहे, पण अंतरंग जे आहे ते जर शुद्ध असेल तर त्यामध्ये भगवंताचा निवास होतो. आणि ज्या ठिकाणी भगवंताचा निवास आपल्या अंतःकरणामध्ये आहे तेव्हा तो भगवंत आपल्याकडून चांगल्यात चांगलेच कर्म करेल, इतर कर्म आपल्याकडून होणारच नाही. म्हणून आता भगवंतानी त्या सगळ्यांच्या बरोबर आपला गृहस्थाश्रम मांडला. गृहस्थ धर्माप्रमाणे भगवंत आचरण करीत होते. आता तुम्ही जर म्हणजे गणिताच्या दृष्टीने हिशेब केला, एका पत्नीबरोबर भगवंतानी 1 मिनटं जरी दिला तरी 16,108 मिनटं म्हणजे एका दिवसात होतात का पहा. मी काय अजून हिशेब केला नाही, मला काही वेळ नाही मिळाला. आता आमचाच मुलगा सांगतो, खाली माझ्याकडे 50-60 पेशंट आहेत. आता प्रत्येकाला अपेक्षा असते की आता आपण ते 300 रुपये दिल्यामुळे सगळ्या गोष्टी डॉक्टरला विचारायला. आता तो म्हणतो की प्रत्येकाबरोबर मी जर 15 मिनटं घालवले, 50 पेशंटबरोबर 15 मिनटं घालवले तर पूर्ण दिवसाचे माझे 24 तास कमीच पडतात. म्हणजे इतर कामं करायला, विचार करायलासुद्धा वेळ मिळत नाही. असं जर एका डॉक्टरची अवस्था असेल तर त्या भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी कसा संसार केला असेल. पुढे पुन्हा आपल्याला एक अध्याय येतो, नारद मुनींना हा प्रश्न पडतो. म्हणून नारद मुनी भगवंताचा संसार पाहायला त्या सगळ्या 16,108 महालामध्ये जातात. पुढे तो अध्याय आपल्याला पाहायचाच आहे. मग आता ब्रह्मादिकांनाही जे प्राप्त होत नाही त्या रमारमणांना त्या स्त्रियांनी पतीच्या रूपामध्ये प्राप्त केलं आणि भगवंताची त्या सर्व भावे सेवा करू लागली. आता पत्न्यांच्या बरोबर सेवा करण्यासाठी शेकडो दासी राहत होत्या. तरी पण जेव्हा आपल्या पतीचं काम करायचं असेल तेव्हा दासींना बाजूला सारून त्या स्वतः महालामध्ये येऊन भगवंताची सेवा करत होत्या. त्या जसं आपल्या काय आमचं हो ना, तर लक्षात आलं पाहिजे. साधना द्वादशी अंबरीश राजा होते. भगवंताची पूजा त्यांनी मनोभावे केली. राजा असल्यामुळे घरामध्ये सगळेच लोक होते सेवेला, पण भगवंताची पूजा मात्र त्यांनी स्वतःच केलेली आहे. म्हणजे जे आपलं मुख्य कर्म आहे ते कर्म आपणच आपल्या हातानेच केलं पाहिजे. ते दुसऱ्याला डेलिगेट करून चालत नाही. पत्न्यांच्या बरोबर सेवा केली, त्या सगळ्यांनी सेवा केली. भगवंताचे पाय दाबून दिले, विडा करून दिला, धूत वस्त्र त्यांना आणून दिले, पंख्याने वारा घालत होते. अशा प्रकारे त्या सगळ्याजणी भगवंताची सेवा करत होत्या. केश प्रसार शयन स्नपन आहार्ये म्हणजे केश प्रसार शयन स्नपन आणि त्यांना सगळं अपहार्य जेवण खाणं वगैरे स्नान वगैरे सगळं आणि हे सगळं करत असल्यामुळे विभोर विदधू स्म दास्यम म्हणजे दास्य भक्तीने या सगळ्या पत्नी भगवंताची स्वतः वैयक्तिकरित्या सेवा करीत होत्या. अशा प्रकारे हा अध्याय ज्या ठिकाणी 16,100 कन्यांचा भगवंताशी झालेला विवाह आहे तो आपण या ठिकाणी पाहिला. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमांस्यां संहितायां
दशमस्कंधे उत्तरार्धे पारिजात हरण नरकवधो नाम 59तमोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. आज सप्तमीचा दिवस, स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस. आणि उद्या आता उद्या 22 आणि 23 तारखेला नेताजी सुभाषचंद्र बोसांचा जन्मदिवस आहे. अनायासाने उद्या आम्ही कलकत्त्याला जात आहोत. त्यामुळे रामकृष्ण परमहंस, त्यांचं स्थान जयराम वाटी, कामारपुकूर, दक्षिणेश्वर कालीचं मंदिर, त्यानंतर बेलूर मठ, ज्या ठिकाणी स्वामीजींची समाधी आहे, त्या सगळ्यांचं दर्शन घेण्याचा योग आला. आणि त्यापूर्वी आज हा दिवस पण साजरा झाला. ही सगळी भगवंताची कृपा आपल्या सर्वांवरच राहो अशी इच्छा करून या ठिकाणी आपण थांबूया. तर आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्षतत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणु मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम. हो नमस्कार करते. हो. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय. काय तुमचा उद्याचा प्रवास. नमस्कार काका. धन्यवाद धन्यवाद. श्रीराम श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. चला. हो धन्यवाद धन्यवाद. श्रीराम. दिवाळी साजरी झाली. हो बाबा. तुम्ही जमलं ते पाठवले भाग राहील वाटतं काही. चला ठीक आहे मग थांबूया.
हो.